हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जी.के. स्टार मराठीवर। आज आपण लातूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024मध्ये विचारले गेलेले सामान्य ज्ञान आणि व्याकरणाचे प्रश्न बघणार आहोत। त्यासोबतच जनरल सायन्सचे प्रश्न देखील आपण शेवटी बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। यावरून तुम्हाला एक्झाममध्ये या प्रकारच्या एक्झाममध्ये कोणते प्रश्न विचारले जातात, कशा प्रकारचे सामान्य ज्ञानाचे आणि व्याकरणाचे प्रश्न एक्झाममध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतात ते माहिती पडेल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कोणते बेट लातूर जिल्ह्यामध्ये आढळून येते? आणि ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत, हत्ती बेट, निलंगा बेट, घोडा बेट, खरोसा बेट। तर यापैकी कोणते बेट लातूर जिल्ह्यामध्ये आढळून येते? तर ऑप्शन ए हत्ती बेट हे लातूर जिल्ह्यामध्ये आढळून येते। तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरत असाल त्याच्याशी रिलेटेड सर्व जनरल नॉलेज तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे। तुम्ही इथे बघू शकता किती जिल्ह्याशी रिलेटेड सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारण्यात आले आहे। आपला दुसरा प्रश्न आहे, लातूर लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान खासदार कशाचे डॉक्टर आहेत? तर दुसऱ्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी डोळ्यांचे। तिसरा प्रश्न आहे, लोकसभा निवडणूक 2024मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत? तर त्यावेळी ज्या निवडणुका झाल्या होत्या तर त्याच्याशी रिलेटेडही प्रश्न विचारले गेला आहे। आता ही निवडणुका होणार आहेत, तर यावर सुद्धा प्रश्न नक्की तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये बघायला मिळू शकतात। तर या तिसऱ्या नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए काँग्रेस। त्यावेळी काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा मिळाल्या होत्या। चौथ्या नंबरचा प्रश्न आहे, लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये खालीलपैकी कोणती विधानसभा मतदारसंघ समाविष्ट नाही आहेत? तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए औसा। हे विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट नाही आहे। करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए औसा। पुढे बघूया, पाचव्या नंबरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? तर शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला होता, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी शिवनेरी। सहावा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला स्वतःच्या काळामध्ये निर्माण केला? तर यापैकी ऑप्शन ए प्रतापगड हा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वतःच्या काळामध्ये निर्माण केला होता। तर करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए प्रतापगड। सातवा नंबरचा प्रश्न आहे, शिवराज पाटील चाकूरकर हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर शिवराज पाटील चाकूरकर हे पंजाब राज्याचे राज्यपाल होते। ऑप्शन ए या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे। आठव्या नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या GI टॅग प्रमाणित झाले आहे? तर काही वस्तू दिलेल्या आहेत, त्यापैकी कोणते GI टॅग मिळालेले आहे ते विचारले आहे। तर यातील करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी पताडी चिंच हिला GI टॅग मिळालेले आहे। पुढचे प्रश्न आहेत, 9व्या नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत? तर 9व्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय होईल? ऑप्शन डी यापैकी एकही नाही। तुम्ही कमेंट करून सांगा की महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत ते कमेंटमध्ये नक्की उत्तर सांगा। 10वा प्रश्न बघूया, लातूर जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रापैकी किती टक्के वनक्षेत्र आहे? काय विचारला आहे प्रश्न? लातूर जिल्ह्याच्या मध्येचं जे एकूण क्षेत्रफळ आहे त्यापैकी वनक्षेत्र किती टक्के आहे? करेक्ट आन्सर काय आहे? तर 10व्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 5%पेक्षा कमी। 11वा प्रश्न आहे, लातूर जिल्ह्याची स्थापना कधी झाली? तर लातूर जिल्ह्याची स्थापना ही यापैकी एकही नाही। ऑप्शन डी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे। लातूर जिल्ह्याची स्थापना 15 ऑगस्ट 1982ला झाली होती। तर यामध्ये ऑप्शन नाही आहे, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी यापैकी नाही। 12वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती कोण आहेत? 12व्या प्रश्नात करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी नीलमताई गोऱ्हे। तर महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती कोण आहेत? नीलमताई गोऱ्हे। 13वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव कोण आहेत? ऑप्शन ए सुजाता सैनिक हे भारताचे मुख्य सचिव आहेत। 14 नंबरचा प्रश्न आहे, पुणे येथील शनिवार वाडा कोणी बांधला? तर पेशवे यांनी शनिवार वाडा बांधला होता, म्हणून 14व्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय होईल? ऑप्शन ए। 15वा प्रश्न आहे, संस्थे नाही इथं संसदे असणार आहे, संसदेमध्ये खालील पैकी कोणते घटक समाविष्ट असतात? तर संसदेमध्ये राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा समाविष्ट असतात, म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन डी। संसदेमध्ये कोण कोण समाविष्ट असतात? राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा। 16वा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपती महोदया कोणत्या राज्याच्या आहेत? तर भारताच्या राष्ट्रपती महोदया या ओडिशा राज्याच्या आहेत। ऑप्शन सी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे। 17वा प्रश्न आहे,
उदगीरचे सन 1760 सालीचे युद्ध मराठा सैन्याने कोणाच्या विरुद्ध लढले? 17व्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय असेल? ऑप्शन बी, निजाम याच्यासोबत लढले होते. 18वा प्रश्न आहे, छत्रपती संभाजीनगर पोलीस परिक्षेत्रामध्ये असणार आहे इथं कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? छत्रपती संभाजीनगर पोलीस परिक्षेत्रामध्ये लातूर या जिल्ह्याचा समावेश होत नाही. 18व्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी. 19 नंबरचा प्रश्न आहे, सर्वात जास्त कालावधीकरिता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण आहेत? तर 19व्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन बी, जवाहरलाल नेहरू हे सर्वात जास्त कालावधीकरिता भारताचे पंतप्रधान म्हणून राहिलेले नेते आहेत. 20 नंबरचा प्रश्न आहे, भारताच्या लोकसभेचे स्पीकर कोण आहेत? तर ऑप्शन ए, ओम बिर्ला हे भारताच्या लोकसभेचे स्पीकर आहेत. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. 21 नंबरचा प्रश्न आहे, UPIचा फुल फॉर्म विचारला आहे इथं. तर UPIचा करेक्ट फुल फॉर्म काय असणार आहे यापैकी? युनिफाईड पेमेंट इंटरफेस. ऑप्शन ए या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. 22 नंबरचा प्रश्न आहे, लोणार तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लोणार सरोवर किंवा तलाव हे ऑप्शन ए, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. 23 नंबरचा प्रश्न आहे, संजय गांधी नॅशनल पार्क कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं देखील उत्तर ऑप्शन एच आहे, मुंबई सबअर्बन जिल्ह्यामध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आहे. 24 नंबरचा प्रश्न आहे, भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणास मानले जाते? तर 24 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, सुश्रुत यांना भारतामध्ये सर्जरीचे जनक मानले जाते. 25 नंबरचा प्रश्न आहे, अटल सेतू खालीलपैकी कोणत्या 2 जागांना जोडतो? तर अटल सेतू हा दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडतो. ऑप्शन ए हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. 26 नंबरचा प्रश्न बघूया, T20 ICC विश्वचषक 2024चे आयोजन कोठे झाले होते? तर T20 ICC स्पर्धा या वेस्ट इंडिज आणि USA मध्ये झाल्या होत्या, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. 26 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी, वेस्ट इंडिज आणि USA. 27 नंबरचा प्रश्न आहे, पुढील शब्दसमूहांपैकी योग्य म्हण शोधा. योग्य म्हण ओळखायला सांगितली आहे आपल्याला इथे. तर धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही या अर्थाची म्हण कोणती आहे खालील ऑप्शनपैकी ते विचारलेलं आहे. 27 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार. 28 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण ओळखायला सांगितलेलं आहे. तर व्यंजन संधी कोणती आहे खालीलपैकी? तर चिदानंद हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. व्यंजन संधीचे उदाहरण कोणते आहे? चिदानंद. 29 नंबरचा प्रश्न बघूया, तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना डॅश म्हणतात. तर काय म्हणतात? तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण म्हणतात. ऑप्शन सी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. 30 नंबरचा प्रश्न बघूया, गुरुजीचे वागणे प्रेमळ आहे या वाक्यातील धातू साधित नाम ओळखायला सांगितलेलं आहे. वाक्य काय दिलेलं आहे? गुरुजीचे वागणे प्रेमळ आहे. यातील धातू साधित आहे वागणे. ऑप्शन ए प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. 31 नंबरचा प्रश्न आहे, सर्वनाम असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते? इथे वाक्य दिलेली आहेत, त्यातील सर्वनाम असलेले योग्य वाक्य ओळखायला सांगितलेलं आहे. तर 31 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे. 32 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा. सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखायला सांगितलेले आहे इथे. तर ऑप्शन सी, पळवते हे सामर्थ्यदर्शक क्रियापद आहे. तर 32 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, पळवते. 33 नंबरचा प्रश्न आहे, येणार असेल तर येईन बापडा. अधोरेखित शब्दाची जात ओळखायला सांगितली आहे या ठिकाणी. अधोरेखित शब्द आहे बापडा. तर 33 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, व्यर्थ उद्गारवाची अव्यय. काय आहे? व्यर्थ उद्गारवाची अव्यय. 34 नंबरचा प्रश्न आहे, वासरू हुंदडते. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखायला सांगितलेले आहे. कोणता आहे अधोरेखित शब्द? वासरू. तर याचं लिंग काय आहे? नपुसकलिंगी आहे, म्हणून ऑप्शन सी हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. 35 नंबरचा प्रश्न बघूया, संस्कृतमध्ये 3 वचने मानतात, तर मराठीत किती वचने मानतात? मराठीमध्ये 2 वचने मानतात, म्हणून 35 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय असेल? ऑप्शन टी. 36 नंबरचा प्रश्न आहे, पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते आहे खालीलपैकी ते विचारलेलं आहे. तर यापैकी ऑप्शन बी, मी सैराट चित्रपट पाहिला आहे, हे पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य आहे. 37 नंबरचा प्रश्न आहे, खालील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो ते दिलेल्या पर्यायावरून निवडा. वाक्य दिलेलं आहे या ठिकाणी खाली, त्या वाक्यावरून कोणता बोध होतो ते ओळखायला सांगितलेलं आहे. परमेश्वरा, ते काय करत आहेत ते त्यांना समजत नाही, त्यांना माफ कर. यामधून आपल्याला काय बोध होतो? प्रार्थना केली जात आहे, म्हणून हा
प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए प्रार्थना. 38 नंबरचा प्रश्न आहे, मुलाने वैतास मारते या वाक्याचा प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे. तर याच्यामध्ये कोणत्या प्रयोगाचा वापर झालेला आहे? ऑप्शन डी भावे प्रयोगाचा इथं वापर झालेला आहे. 39 नंबरचा प्रश्न आहे, पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? वाक्य दिलेलं आहे आपल्याला, मी लवकर उठतो, याच्या शेवटी फुल स्टॉप हे विरामचिन्ह येणार आहे, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. 40 नंबरचा प्रश्न बघूया, मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करायला सांगितलेले आहे. तर कोणतं ऑप्शन यापैकी करेक्ट असणार आहे? ऑप्शन बी, मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध केला नाही, हे नकारार्थी वाक्य आहे, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. 41 नंबरचा प्रश्न आहे, राजा या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे खालीलपैकी. रंक हा शब्द ऑप्शन दिलेला आहे. तर 41 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए भूपती. राजा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? भूपती. 42 नंबरचा प्रश्न बघूया, सुधा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे आणि खाली पर्याय दिलेले आहेत. 42 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. 1, 2, 3, 4 सर्व बरोबर आहेत. म्हणजे सुधा या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? विष, हलाहल, गरळ आणि जहर हे सुधाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. 43 नंबरचा प्रश्न आहे, पुढील वाक्याचा काळ ओळखायला सांगितलेला आहे. वाक्य दिलेलं आहे, मी बरोबर 6 वाजता उठत जाईन. हे वाक्य कोणत्या काळात आहे ते विचारलेलं आहे. तर 43 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, रीती भविष्य काळाचं हे वाक्य आहे. 44 नंबरचा प्रश्न आहे, मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म कोणते? 44 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी, बैलाला. 45 नंबरचा प्रश्न आहे, मुलांना जो खेळ आवडला त्याला मी तत्काळ मान्यता दिली या वाक्याचे सोप्या वाक्यात रूपांतर करायला सांगितलेलं आहे. 45 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय असणार आहे इथे? ऑप्शन ए, मुलांना आवडलेल्या खेळास मी तत्काळ मान्यता दिली. 46 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, निमंत्रण आले तर मी येईन हा वाक्य प्रकार कोणता आहे? काय वाक्य आहे? निमंत्रण आले तर मी येईन हे संकेतार्थ प्रकारचं वाक्य आहे, म्हणून ऑप्शन डी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. 47 नंबरचा प्रश्न आहे, चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती ओळखायला सांगितलेली आहे. काय वाक्य आहे? चला पानावर बसा. तर ह्याचं शब्दशक्ती कोणती आहे? लक्षणा. ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. 48 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 2 विधानं दिलेली आहेत खाली. आपण हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे आणि दुसरं दिलेलं आहे, आपण हे सर्वनाम द्वितीय पुरुष व काही वेळा तृतीय पुरुषमध्ये वापरतात. आणि ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला खाली. यापैकी करेक्ट आन्सर आहे सी, अ, ब व ब दोन्ही हे करेक्ट आहेत. म्हणजे आपण हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणून पण वापरतात आणि काही वेळा द्वितीय आणि तृतीय पुरुषमध्ये देखील वापरतात. 49 नंबरचा प्रश्न आहे, प्रारंभ करणे या अर्थाशी विसंगत वाक्यप्रचार ओळखायला सांगितलेला आहे आपल्याला. खाली ऑप्शन्स दिलेले आहेत, पाया घालणे, इतिश्री करणे, मुहूर्तमेढ रोवणे. तर यापैकी इतिश्री करण्याचा अर्थ होतो शेवट करणे. तर हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. 50 नंबरचा प्रश्न आहे, आजन्म समास ओळखायला सांगितलेला आहे इथे. तर आजन्म हा कोणता समास आहे? अव्ययी भाव. ऑप्शन ए हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. 51 नंबरचा प्रश्न आहे, हे सायन्सचे काही प्रश्न विचारलेले आहेत, जनरल सायन्सचे, ते आपण बघूया. खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात? तर ऑप्शन सी, XY हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. 52 नंबरचा प्रश्न आहे, चांदीची संज्ञा काय आहे ते विचारलेलं आहे. तर ऑप्शन सी, AG हे चांदीची संज्ञा आहे. 53 नंबरचा प्रश्न आहे, E = mc² हा सिद्धांत कोणी मांडला? तर आपल्या सर्वांना माहिती आहे हा सिद्धांत आइन्स्टाईन यांनी मांडला आहे, म्हणून या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, यापैकी नाही. 54 नंबरचा प्रश्न आहे, निरोगी माणसाचा सर्वसामान्य रक्तदाब किती असतो? तर निरोगी माणसाचा रक्तदाब हा 120 ते 80च्या दरम्यान असतो, म्हणून करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी. 55 नंबरचा प्रश्न विचारलेला आहे, हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? तर हृदयाचे कार्य तपासण्यासाठी ECG हे उपकरण वापरतात. ऑप्शन बी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. 56 नंबरचा प्रश्न आहे, 1 GB = किती असतात ते विचारलेलं आहे. तर याचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. काय आहे याचा आन्सर? कमेंट करून नक्की सांगा. 57 नंबरचा प्रश्न आहे, जसे यूट्यूब हे गुगलचे तसे इंस्टाग्राम हे कोणाचे? असा प्रश्न विचारलेला आहे.
57 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी मेटा. 58 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय चलनी नोटांमध्ये डॅश सुरक्षा उपाय असत नाही. तर खालीलपैकी कोणता सुरक्षा उपाय असत नाही भारतीय चलनी नोटांमध्ये? ऑप्शन डी बायोमेट्रिक स्कॅन हे नाही आपल्या नोटांमध्ये, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी बायोमेट्रिक स्कॅन. तर आज या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान, व्याकरण आणि सामान्य विज्ञानाची लातूर शिपाई पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न बघितले. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.